रात्री गावरान वाल्याच्या शेंगांची व्हेज पोपटी खाऊन झाल्यानंतर घरगुती पद्धतीने बनवलेल्या बिर्याणीवर ताव मारला आणि रात्री समुद्र किनाऱ्यावर जाऊन मनसोक्त आनंद घेतला। पुन्हा सकाळी उठून चौपाटीवर गेलो, मस्त क्रिकेटचा आनंद घेतला। आणि स्वच्छ पाणी पाहून समुद्रात अंघोळ करण्याचा मोह काही अवता आला नाही। नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम। कसे आहात सर्व? मजेत ना? तर आपले आता नुकतेच 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत। तर माझ्या त्या सर्व सबस्क्रायबर मित्रांना माझा मनापासून धन्यवाद। असेच सपोर्ट करत राहा। आज आलोय आपण अलिबागमध्ये मुरुड या ठिकाणी। मुरुडच्या ठिकाणी एक पद्मदुर्ग म्हणून किल्ला आहे। मुरुड जंजिरा तर आपण सर्व ऐकूनच आहोतच। तर आज एक नवीन किल्ला पाहणार आहोत। किल्ल्याचं नाव आहे पद्मदुर्ग। पुढील माहिती आपण व्हिडिओमध्ये पूर्ण पहा, पूर्ण माहिती आपल्याला मिळेलच। तर या ठिकाणी खूप सुंदर वातावरण आहे, बीच आहे आणि बीचवर आनंद घेणारी सर्व मंडळी या ठिकाणी माझ्या मागे आपण पाहू शकता। या बोटमध्ये आम्ही जाणार आहोत आणि सर्व मंडळी रेडी झाली आहे। त्या बोटमध्ये प्रवास करणार आहोत। शूज वगैरे काढणार आहोत आता, कारण पाण्यात शूज चालणार नाही। तर मागे जी बोट पाहत आहे आपण, त्या बोटीमध्ये आपण जाणार आहोत। गाईज कसं काय मंडळी, ठीक आहे ना? चला बोटीने प्रवास करणार आहोत। समीर मंडळी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या बोटीत प्रवास करणार आहोत। माझ्या मागे आपण बोट पाहू शकता। त्या बोटीने आम्ही जाणार आहोत। मित्रांनो, फायनली आम्ही आता बोट मध्ये बसलोय। जय श्रीराम मंडळी, जय श्रीराम। आपण आता फायनली जो किल्ला आहे पद्मदुर्ग किल्ल्याकडे आपण प्रस्थान करत आहोत। अगदी मध्यभागी आहोत। खूप छान वाटतंय। समुद्रामध्ये जर पाणी पाहिलं तर खूप सुंदर पाणी आहे आणि सर्व मंडळी एन्जॉय करत आहेत। कार आहे शिवाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति संभाजी महाराज की जय। छत्रपति संभाजी महाराज की जय। महादेव महादेव महादेव। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। हा जो समोर पाहताय तो पद्मदुर्ग किल्ला आहे आणि या बाजूला हा पाहताय आपण मुरुड जंजिरा। तरी दोन्ही किल्ले अगदी समोरासमोर आहेत, पाण्याच्या मधोमध।
फायनली आपण पद्मदुर्ग किल्ल्यावर पोहोचलो आहे आणि इथे पाहणार आहोत आम्ही नक्की कसं उभारलं आहे हा किल्ला, बांधणी काय आहे आणि त्या पद्धतीने आम्ही आता फिरणार आहोत. तर आता पोहोचलो आहे आम्ही, आता पाहतोय. चला सोबत आमच्या विश्वनाथ पडवल आणि अभिजित म्हात्रे, तर आम्ही पाहणी करणार आहोत. खूप छान वाटलं या ठिकाणी येऊन. जलदुर्ग प्रकारातील हा किल्ला 1676 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आणि या किल्ल्याची उंची सुमारे 500 फूट इतकी आहे. पद्मदुर्ग किल्ला 2 भागात आहे. एक म्हणजे मुख्य किल्ला आणि एक त्यासमोरील पडकोट असे आहे. पडकोड मोठ्या प्रमाणावर नाहीसा झाला आहे, परंतु मुख्य किल्ल्याची तटबंदी मात्र अजूनही उत्तम आहे. पडकोड किल्ला हा बांधण्याचं मुख्य कारण म्हणजे शत्रूची दिशाभूल करणं, म्हणजे शत्रूला चकवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता. या पद्मदुर्ग किल्ल्यात सुमारे 100 तोफा होत्या. त्यातल्या 40 तोफा आजही आपल्याला तिथे पाहायला मिळतात. पश्चिमेस मुख्य दरवाजा आहे आणि दरवाजावर मोठा बुरुज आहे. बुरुजाचा वरचा भाग फुललेल्या कमलासारखा दिसतो, म्हणून किल्ल्याला पद्मदुर्ग असे नाव दिले. तसेच किल्ल्याला कासा किल्ला असेही म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. जय मलंग श्री मलंग. जय मलंग श्री मलंग. मलंग चित्रनाथ महाराज की जय. तर मित्रांनो, खूप छान वाटलं या ठिकाणी येऊन. एक मनमोहक किल्ला असा पाहायला मिळाला. किल्ल्याच्या चारही बाजूला समुद्राचं खारं पाणी आहे. पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून किल्ल्याच्या मध्यभागी पिण्याच्या पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात. पद्मदुर्ग किल्ल्याची बांधणी जर आपण पाहिली तर असं लक्षात येते की
शत्रूंनी कोणत्याही बाजूने हल्ला केला तर किल्ल्यावर असलेले पहारेकरी किंवा सैन्य ज्या दिशेने हल्ला झालाय त्या दिशेला बुरुजावरून खाली न उतरता वरच्या वर तिथे कसं जाता येईल अशा प्रकारची बांधणी आपल्याला पद्मदुर्ग किल्ल्यावर पाहायला मिळते. तर मित्रांनो, पूर्ण किल्ला फिरून झाला आहे आणि किल्ल्याच्या चारही बाजूनी जर पाहिला तर पूर्ण पाणीच पाणी आहे. असा हा पद्मदुर्ग किल्ला. इथे येऊन खूप भारी वाटलं. काय सारंग, कसं वाटलं? अरे इथे कुठल्या पण बाजूने दुश्मन अटॅक करू नाही शकत. आपण बघू, ज्या जागेवर तुम्ही बघणार ना तिकडे तोफा आहेत आणि अशी एक पण बाजू नाही जी कमजोर आहे या किल्ल्यावर. जय श्रीराम मंडळी. जय श्रीराम. पद्मदुर्ग किल्ल्यावर आलोय आणि सर्व मंडळी खुश आहे. तर काय सांगाल पद्मदुर्ग किल्ल्याबद्दल? पद्मदुर्ग हा जलदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. 1675 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचं बांधकाम करण्यास सुरुवात केली. कारण स्वराज्यामध्ये शेतीचा छळ अतिशय वाढलेला होता आणि शेतीला कुठेतरी छळ देण्यासाठी समुद्रावर वर्चस्व असणं गरजेचं होतं आणि त्यासाठी छत्रपतींनी ह्या किल्ल्याची बांधणी केली. या किल्ल्याची बांधणी केल्याच्या नंतर काही कारणास्तव हा किल्ला अपूर्ण राहिला, परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी हा किल्ला पूर्ण केला आणि ह्या किल्ल्याच्या इथूनच नंतर जिंजिरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी आक्रमण करण्यास सुरुवात केली. सर्व पर्यटकांना, शिवप्रेमींना विनंती आहे की आपण जर अलिबाग किंवा मुरुड या परिसरात आलो तर पद्मदुर्ग हा किल्ला जरूर बघून जावं. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधकाम केलेला समुद्रातील हा अतिशय चांगला असा किल्ला आहे आणि इथे आल्यावर आपण शिवरायांच्या पुण्यभूमीत असल्याचा आपल्याला आनंद प्राप्त होतो. जय शिवराय. जय शिवराय. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. धन्यवाद. छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. धर्माचा अभिमानी राजा, धर्माचा अभिमानी राजा, देशाचा संरक्षक राजा, देशाचा संरक्षक राजा, चारित्र्याचा पालक राजा, चारित्र्याचा पालक राजा, चारित्र्याचा पालक राजा, चारित्र्याचा पालक राजा, घडवी देशोद्धार, घडवी देशोद्धार. छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. तर मित्रांनो, पद्मदुर्ग किल्ला पाहून झाला आहे आणि किनाऱ्यावर आलो आहे. आता परत आम्ही परतीचा प्रवास सुरू करणार आहोत. जय शिवराय.